नमस्कार. नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. तर मित्रांनो, त्रिमूर्ती कृषी यंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी अमित वाघ. आपण शिंदे साहेबांना 11 HP मशीन किती दिवसापूर्वी दिलतं, त्यांना काय काय गोष्टीचं सेटिंग आणि त्यांना डेमो आपण प्रत्यक्षात येऊन इथं आपण त्यांना व्यवस्थित माहिती दिलेली आहे. त्यांची मुलाखत घेऊया, किती दिवसापूर्वी मशीन घेतलेलं त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी कशा कशाला आता मशीन चालवणार आहे ती पूर्णपणे माहिती घेऊया. शिंदे साहेब नमस्ते. नमस्कार. हा, तुमचं नाव, गाव आणि मशीन कशासाठी उपयोगी आहे? संजय पांडुरंग शिंदे, कोरेगाव तालुक्यात आपलं दरे म्हणून छोटंसं गाव आहे. आपण हे आलं ऊस आणि भात चिकलणीसाठी आपण मशीन घेतलेलं आहे. आपण घेतलं होतं 1 महिन्यापूर्वी आणि पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे डेमोला आम्हाला वेळ भेटला नाही. आता थोडंसं पावसाने उघडीप दिल्यामुळं साहेबांना बोलवलं आपण डेमोसाठी आणि त्यात मशीन आपल्याला सेट करून दिले त्यांनी पूर्णपणे. त्याच्यामुळं त्यांचे आभार आहे. आता तुम्हाला फोन केल्यावर आता तुम्हाला काल तर कोण आमच्याकडे माणसं अवेलेबल नव्हती. हो हो. तर तुम्हाला प्रत्यक्षात आम्ही येऊन आता तुम्हाला काम तर आपण बघितलंय, तुम्ही चालवून स्वतः मशीन बघितलंय, कामाची क्वालिटी आणि मशीनची पिकअप आणि जी तुमच्या मोठ्या ट्रॅक्टरनं जी कामं होती ती ह्या ट्रॅक्टरनं कामं होऊ शकतात का? हो होतात की 100%. हा, म्हणजे आता तुम्ही कशाला म्हणजे आता तुम्ही अगोदर कशाला म्हणजे कशाने काम करत होता पहिल्या? आता मोठ्या ट्रॅक्टरनेच की हा, मोठ्या ट्रॅक्टर जॉन डियर, महिंद्रा 55. आता 55 HP पेक्षा आता तुम्ही कसं होतं, आता पावसाच्या रानात छोटी छोटी आता शेतकऱ्यांची शेती बी कमी होत चालली, आता तुकडे झाले ती. तर आता काय होतं की बरेच शेतकरी मित्र मोठे ट्रॅक्टर 8 आणि 10 लाख रुपये 8 ते 10 लाख रुपये खर्च करून तो ट्रॅक्टर घेण्यापेक्षा परत 8 ते 10 लाखाचे अवजार, बरोबर आहे ना, ती घेऊन आता परवडते का शेतीला तेवढं 15-20 लाख रुपये घेऊन? नाही परवडत नाही. म्हणून तर आम्ही हा विचार केला ना. हाच निर्णय घेऊन आम्ही लगेच मशीन काय केलं नाही. हा, आणि छोट्या कामासाठी सगळ्यात मोठे बी ट्रॅक्टरचे बी कामं करू शकतं तुमचं ही मशीन. तर मित्रांनो, शिंदे साहेबांना आपण आता मशीन बरोबर काय काय तुम्हाला दिले आम्ही? आपल्या मशीन बरोबर आल्याच्या भरीचे अवजार, ऊसाच्या भरीचे अवजार आणि चिकलणीचे अवजार, असे 3 अवजार दिले. एवढे 3 आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. हा, तर मित्रांनो, त्यांना आल्याचं किट, ऊसाचं किट दिले त्याबरोबर आणि भांगलीचं बी किट असेल तुम्हाला त्याच्याबरोबर. भांगलीचा रोटर दिलाय आणि भात शेतीसाठी लागणारी लोखंडी चाकं दिली ती सर्व मशीन बरोबर त्यांना आपण दिलेली आहे ती. तर मित्रांनो, आता काय होतं, महाराष्ट्रात कोणतेही शेतकरी असतील, डाळिंबाची बाग असू द्या, तुमची कपाशी असू द्या, आले असू द्या, हळद असू द्या, एकच मशीन सर्व प्रकारच्या कामासाठी असं 11 HP मशीन असं जबरदस्त आहे. आपण मशीनची बी माहिती घेणार आहे. शिंदे साहेबांची बी आपण मुलाखत घेतली. त्यांनी विचार करून मोठ्या ट्रॅक्टर घेण्यापेक्षा छोट्या ट्रॅक्टरवर जास्त विचार करून, का की आता मजुरांची कमतरता भरपूर आहे, मजूर मिळत नाहीत आणि कमतरता भरपूर आहे. ट्रॅक्टर घेणं परवडत नाही, कारण की काय आहे की ट्रॅक्टर कुठेही जाऊ शकत नाही. तसं मशीन कुठं बी आपलं चालू केलं तर कुठं बी काम करू शकता तुम्ही. तुमचं कुठलेही भांगलणे असू द्या, तुमचा रेजर ह्याला जोडू शकतो, नांगर ह्याला, पेरणी यंत्र बी शिंदे साहेब जोडू शकता तुम्ही. घरच्या घरी आपली पेरणी यंत्र आता 4-5 एकर असेल, कोणाचं 1-2 एकर असेल, त्याला बी पेरणीसाठी आपल्या सगळ्यात उपयोगी येते. ह्याला 35 प्रकारचे अटॅचमेंट जोडू शकतो आणि बटन स्टार्ट मशीन आहे, पूर्णपणे बटन स्टार्ट आहे. त्यामुळं काय अडचण येत नाही. ह्याला लवायचा घेर दिलेला आहे आपण. आता आपण माहिती मशीनची घेऊया. तुमचं नाव सांगा पूर्णपणे आणि तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला मशीन घेऊन, की बाबा कामाची क्वालिटी किंवा मोठ्या बऱ्याच शेतकऱ्यांना एक मेसेज द्या की बाबा कशा प्रकारे छोट्या शेतकऱ्यांनी हे मशीन घेतलं पाहिजे. हे मशीन छोट्या शेतकऱ्यासाठी भरपूर लाभदायक आहे. आणि आम्ही विचार केला मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा हे छोटा ट्रॅक्टर पाहिजेच आपल्याला, की छोटी मोठी आमची रान आहेत. आता हे बघा, हे असा ट्रॅक्टर आला मोठा की तिथं काही सुद्धा होत नाही. आणि जागा अपुरी आणि त्यात रान पडून राहते, जास्त पडून राहते. शेजाऱ्यांना काय होतं, मोठा ट्रॅक्टर असला तर चालू शकत नाही, असं होतं. आणि आता तुमच्याकडे पिकं काय काय आहेत आता सध्या? आता पिकं आमच्याकडे घेवडा, परत सोयाबीन, भात शेती आहे. भात शेतीसाठी तर आम्ही खास हे घेतलंय, चिखल करण्यासाठी. काय मजूर भेटत नाहीत. मजुरांची आता काय अवस्था आहे? मजुरांची आता किती तुमच्याकडे इथं मजुराचा रेट काय चालू आहे दिवसभराचा? बाई 300 रुपये हजरी घेते. आणि किती ते किती? 10 ते 5. 10 ते 5. आणि अन्न नेणं तुमच्याकडे? हो, अन्न नेणं ते बी तुमच्याकडे? हो. तर आणि मजुरांनी कसं होतं, ह्याला तासाला डिझेल साहेब 800-900 रुपयाचं तुम्ही डिझेल टाकलं म्हणजे 800-900 रुपये, 800-900 मिली
तर तुमचं ही एका तासाचं काम म्हणजे एका तासात 10 बायकांचं काम करणार एवढं ही 11 HP मशीन. ही आता मशीनची शिंदे साहेबांना माहिती देऊया. त्यांचं बी हार्दिक अभिनंदन आपल्या त्रिमूर्ती मध्यम मशीन घेतल्याबद्दल त्यांचं बी. आता तर आपण थोडक्यात मशीनची माहिती घेऊया. तर मित्रांनो, ह्या मशीनला लव हायचा घेर आहे. आपण चालू करून बी दाखवूया. चालू करून दाखवा कसं आहे दाखवतो. हा लव हायचा घेर आहे. रिव्हर्स फॉरवर्डचा आपला PT शॉफ्ट रिव्हर्स फॉरवर्डचा आहे. आपण चालू करून माहिती घेऊया मशीन कसं चालतंय. एकदा शिंदे साहेब बी मशीन वापरून दाखवते. तर मशीन चालू करताना ॲक्सिलेटर नॉर्मल थोडासा वाढवायचा, गिअर न्यूट्रल करायचं, मध्ये न्यूट्रल केलेलाच आहे. चालू काय असला तरी करा चालू. पाईप काढतो. मशीन चालतंय चांगलं, चांगल्या प्रकारे. हो, सेफ्टी क्लच दिलाय. मशीन पुढे दाबलं तरच मशीन मागं पुढे होणार. महत्वाची गोष्ट ही सेफ्टी क्लच आहे. आणि मशीन जागेवर फिरवायचं म्हटलं तुम्हाला टर्निंग सिस्टीम सगळी जागेवर फिरतं मशीन. एका हाताने मशीन जागेवर फिरतं. कसं वाटतंय काम तुम्हाला आता? ही काय नंबर झालाय. कामाचं काय वाटतं आता? ही कशी क्वालिटी आहे म्हणजे? एक नंबर क्वालिटी आहे का? मोठ्या ट्रॅक्टरचं काम असं जबरदस्त. दोनदा फिरवलं, तिसऱ्यांदा फिरलं तर एकदम बोगाच होणार. तर शिंदे साहेब तुम्हाला काय वाटतंय म्हणजे कामाने क्वालिटी आहे का नुसतं आम्ही क्वालिटी आहे. किसान क्राफ्ट ही क्वालिटीच आहे. बऱ्याच जणांकडून आपण ऐकलं होतं. हा, आणि त्यासाठी तर आपण प्रत्यक्षात घेतला तो. बरं, आता तुम्हाला तिथं त्रिमूर्ती आपल्या ॲग्रोमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथं व्यवस्थित माहिती किंवा सर्व्हिस व्यवस्थित देतात का? हो हो, सगळी व्यवस्थित माहिती असते. तर मित्रांनो, आपण लाईव्ह डेमो बघून स्वतः आपण बघितलेला आहे मशीन क्वालिटी काय आहे, सर्व व्यवस्थित माहिती दिलेलं आहे. मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही संपर्क करा. आपल्या महाराष्ट्रात कुठेही मशीन तुम्हाला पोच होईल ह्याची व्यवस्था तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण करून दिलेली आहे मित्रांनो. आणि मशीन बुकिंग करताना तुम्हाला फक्त 5,000 रुपये देऊन मशीन बुकिंग करू शकता. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काही ह्याच्याबरोबर अटॅचमेंट वेगळी लागणार आहे ती, त्याची प्रत्येक किंमत वेगवेगळी असणार. कारण की किंमत आम्ही सांगत नाही, कारण का प्रत्येक भागात नांदेड, लातूर, मराठवाडा, कर्नाटकमध्ये वेगवेगळे अटॅचमेंट वापरले जातात. जर आता ह्या शिंदे साहेबांना ह्या भागात वेगळी अटॅचमेंट चालते, पुण्यात वेगळी चालते, त्यामुळे किंमत सांगत नाही. तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही संपर्क करा आणि मशीनचे फोटो व्हिडिओ मागून घ्या. त्याबरोबर अटॅचमेंट काय काय मिळतात त्याचे सगळे फोटो मागून घ्या. आणि तुम्हाला काय काय अटॅचमेंट तुमच्या भागानुसार चालण्यासाठी जर अटॅचमेंट तुम्ही सांगितली, सिलेक्ट केली, त्यानुसार तुम्हाला किंमत डिस्काउंट ऑफरमध्ये मिळेल. किमतीचं काही विषय येणार नाही. महत्त्वाची गोष्ट, हे मेक इन इंडियाचं मशीन आहे आणि ह्याचं स्पेअर पार्ट तुम्हाला अवेलेबल मिळणार. मेक इन इंडियाची मशीन असल्यामुळं त्याला स्पेअर पार्टची काही अडचण येत नाही. स्पेअर पार्टचा बी पुरवठा आम्ही भरपूर स्टॉक करून ठेवलेला आहे. कोणाची शेतकरी मित्राचं मशीन बंद पडलं नाही पाहिजे कामात. आणि एखादा स्पेअर पार्ट गेला तर 1-2-3 दिवसात कुरिअरनं आपण मागून घेतो. एखादा जर गेलेला जातच नाही, तो केव्हा तर गेला तर त्याचं बी आपण स्पेअर पार्टची
आपण स्टॉक अवेलेबल करून ठेवला आहे, पण एखादा गेला तरी ते आपण कुरिअरनं मागवून घेऊ शकतो. आणि तुम्हाला मशीन तुम्ही महाराष्ट्रात खरेदी केल्यानंतर तुम्हाला स्पेअर पार्ट, कुरिअर, ट्रान्सपोर्ट किंवा काय लागलं तर तुम्हाला घरपोच मिळेल, मशीन बी घरपोच मिळेल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन डिस्काउंट, डेमो, लाईव्ह डेमो आणि नवीन नवीन मशिनरी आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आपण नेहमी करून देत असतो. त्यासाठी तुम्ही संपर्क करा. शासकीय सबसिडीबद्दल माहिती, सर्व माहिती तुम्हाला कॉल करून माहिती घेऊ शकता. शिंदे साहेब, नमस्कार. नमस्कार.